सर, आज विमान दुर्घटना झालेली आहे. अजित पवार यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. काय सांगाल या संदर्भात? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, प्रशासनावर पकड असलेले नेते म्हणून ज्यांची ख्याती आहे असे माननीय अजितदादा पवार यांचं एका दुर्दैवी विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाल्याची बातमी आमच्यापर्यंत पोहोचली. खरं तर ही संपूर्ण महाराष्ट्राची एक मोठी हानी आहे. मनात अत्यंत वेदना झालेल्या आहेत. मी त्यांना आपल्या भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांची एक आठवण देखील माझ्यासोबत आहे की मी अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष झाल्यानंतर बारामती नगर परिषदेतल्या त्या परिसरातल्या सगळ्या ज्या काही अतिक्रमण होते त्या अतिक्रमणासंबंधी एक प्रकरण माझ्याकडे सुनावणीसाठी आलं होतं. त्या प्रकरणामध्ये त्यांनी मला स्वतः फोन केला आणि त्यांनी मला विनंती केली की तुम्ही जरा एकदा बारामतीमध्ये स्वतः या, प्रत्यक्ष तिथली विकास कामं पहा आणि जे काही प्रकरण तुमच्याकडे आलेलं आहे त्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घ्या, परंतु आमच्या विकास कामांना समर्थन द्या आणि तुम्ही एकदा निश्चितपणानं बारामतीला आमचे पाहुणे म्हणून या. अशा पद्धतीचा फोन त्यांचा मला होता. खरं तर कार्यकर्त्यांच्या प्रतीची त्यांची तळमळ, आत्मीयता आणि विकासाप्रतीची प्रामाणिकता ही मनाला एक उत्साह देणाऱ्या गोष्टी आहेत. आज अशा एका मोठ्या नेत्याचं निधन होणं ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद बाब आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपली व्यक्त करतो.